भुसावळ बाजारपेठ चोरी प्रकरण जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव। भुसावळ शहरातून एक मोठी गुन्हेगारी बातमी समोर आली आहे। 35 लाख रुपयांच्या घरफोडीचा पर्दाफाश करत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे आणि जळगाव एलसीबी पथकानं मोठी कामगिरी बजावली आहे। भुसावळ मधील सिंधी कॉलनी परिसरात व्यापारी नंदलाल मिल्कीराम मकडिया यांच्या गोदामात 15 आणि 16 जूनच्या दरम्यान ही चोरी झाली होती। या चोरट्यांनी सुमारे 35 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तूंवर हात साफ केला होता। मात्र पोलीस तपास पथकांनी शिताफीनं काम करत केवळ काही दिवसातच या चोरीचा तपास लावला आणि 18,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी शिरपूर येथून 2 संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून आणखी चौकशी सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस दलासाठी एक मोठं यश मानली जाते। पोलीस दलाच्या या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आणखी कडक उपाययोजना होणं गरजेचं आहे। भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत। त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते। ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडाऊनमध्ये ठेवतात। एक गोडाऊन गायत्री नगर भुसावळ जळगाव रस्त्यावर आहे। त्या गोडाऊनमधून 15 तारखेच्या रात्री जवळपास 35 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावळ बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेला होता। गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या, काही वॉशिंग मशीन होत्या, आणखीन इतर टीव्ही होत्या, आणखी इतर इलेक्ट्रिक सामान होते। मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपला बाजारपेठचा डीबी टीम आणि एलसीबीची टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे। आणि तपासादरम्यान खूप काही सीसीटीव्ही फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं। आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये एका गोडाऊनमधून अंदाजे 19 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही टीव्हीज आहे, काही वॉशिंग मशीन आहे, काही फ्रिजेस आहे। ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे। आणि जप्त केल्यानंतर 2 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। आणि अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे। आणि आणखीन 6 आरोपी फरारी आहे। त्या 6 आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे। आरोपींची काही पार्श्वभूमी जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत। आता जे अटक केलेले आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही। घाणेगाव तांडा अर्धवट ड्रेनेज कामामुळे मृत्यू, मलेरिया संकट। सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण। नमस्कार, आपण पाहत आहात GS9 मराठी वृत्तवाहिनी। सध्या आपण थेट पाहतोय एक अत्यंत गंभीर आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा। घाणेगाव तांडा छत्रपती संभाजीनगर इथं ड्रेन लाईन डर्मनालीचे काम गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असून गावकऱ्यांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत आहे। ड्रेनेजचं पाणी गावाबाहेर वळवण्याऐवजी संध्याकाळपासून घराबाहेर साचलेलं पाणी, डासांचा प्रचंड उपद्रव आणि डेंग्यू मलेरिया सारख्या रोगाचं वाढतं प्रमाण हे गावकऱ्यांची प्रत्यक्षातली भयावह स्थिती आहे। नाली साचलेली, मच्छर, लहान मुलं आजारी, ठेकेदार आणि इंजिनियर यांचं गेल्यापासून गायब असणं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष ही आणखी गंभीर बाब आहे। जिल्हा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून हाती घेतलेलं हे काम आज गावकऱ्यांच्या डोक्यावर संकट ठरलंय। अर्धवट नालीमुळे संपूर्ण गाव मच्छरांच्या विळख्यात सापडलेला आहे। रहिवासी सुनील यवतराज चव्हाण यांनी वारंवार तोंडी व लेखी तक्रार करूनही कुणीही दाद घेत नाही असं ते म्हणतात। त्यांच्या आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीनं ही मागणी आहे की ड्रेनेजचं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं, डर्मनालीचं पाणी गावच्या बाहेर वळवण्यात यावं, आरोग्य विभागानं तात्काळ डास निर्मूलनाची मोहीम सुरू करावी आणि संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांच्यावर कारवाई करण्यात यावी। ही केवळ एक गावाची नव्हे तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच मोठं प्रश्नचिन्ह आहे। GS9 मराठी आपल्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधत आहे। जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवा, आरोग्याचा खेळ मांडू नका। आपण पाहत रहा GS9 मराठी।